आज शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन सोहळा साजरा झाला. सर्व ऐकलं, जाणून घेतलं. मी काय कोणी मोठा कार्यकर्ता नाहीये, फक्त एक निष्ठावंत शिवसैनिक आहे. माझं नाव भगवान विठ्ठल बांगर. पण पहिल्यापासून एकच शिकत आलो, ते म्हणजेच ज्यांची शिकवण, ज्यांनी ती शिकवण दिली, ज्यांच्याकडे पाहून आम्ही जगत आलो, असे ते स्वर्गवासी आमचे शिवसेना स्थापक आदरणीय बाळासाहेबजी ठाकरे, ज्यांनी आजपर्यंत हे लावलेलं झाड याला खूप साऱ्या फांद्या फुटल्या, पण बाळांनो तुम्हाला कळालं नाही की ज्याने हे रोपट लावलं, पाणी घातलं, खूप सारे शिवसैनिक त्याच्यामध्ये जमवले, कोणतीही पर्वा न करताना मराठी अस्मितेसाठी लढणारं हे घराणं आजही त्याच्यासाठी लढत आहे. तुम्ही आम्ही भले छाती ठोकून सांगता, मला कोणावर टीका करायची नाही, पण भल्या मोठ्या भाषणात उभे राहून भाषण ठोकता की रिक्षा चालवणारा पण मंत्री झाला, टपरीवर बसणारा खासदार झाला, आमदार झाला, नगरसेवक झाला, नगर अध्यक्ष झाला, महापौर झाला. बाळांनो जरा सांगताना लाज वाटली पाहिजे की अरे ज्यानं घडवलं आपण त्याला सोडचिठ्ठी केली. कधी? जेव्हा बाळासाहेब गेले तेव्हा. पण तुम्हाला लाज वाटायला पाहिजे होती. तुम्हाला उठाव करायचाच होता, तर तुम्ही याच्या आधीच करायला पाहिजे होता. काय तर म्हणले, आता दादा पण मरून गेले. आम्ही दादावर पण खूप प्रेम करणारे लोक आहेत. काय तर म्हणले की अजित दादा अर्थमंत्री आहेत आणि ते त्यांच्याच लोकांना फंड देतात, आमच्या हातात काहीच देत नाही, म्हणून आम्ही सोडलं आणि इकडे गेलो. आणि मग मला आता सगळ्यांना एकच विचारायचं होतं, दादा गेले, याच्यामध्ये दादाची एकही टका गलती नाही. मग तेव्हा पण दादा आले, तुम्ही मांडी मांडी लावून बसले, ते जाऊ द्या, ते तुमचं तुम्हाला लखलाभ. तुम्ही सर्वजण आपण हिंदू आहे म्हणतात, हिंदूंचा इतिहास कधी वाचून पाहिला बी असेल तुम्ही, तुम्हाला माहिती असेल, पण तुम्हाला त्याचा अंत माहित नाही. 100 कौरव होते, 100, आणि पांडव किती होते? फक्त 5. काय झालं? पांडवाचं काय झालं आणि कौरवाचं काय झालं? कधी याचा विचार केला? कौरवासोबत पितामह भीष्म सुद्धा होते. कौरवासोबत अश्वत्थामा सुद्धा होता, ज्याला मरण नव्हतं.
कौरवासोबत अशी बलाढ्य धनुर्धारी होते. कौरवासोबत पाची पांडवातलाच एक 6वा पांडव म्हणजेच कर्ण सुद्धा होता, सूर्यपुत्र कर्ण. पण त्याचा अंत काय झाला हे तुम्हा सर्वांना माहित आहे. तरी पण तुम्ही विसरला. विजय हा सत्याचाच झाला. आज ना उद्या, उद्या ना परवा, परवा ना तेरवा, वर्षांनी नाही 2 वर्षांनी, पण हे दिवस उद्धव साहेब येणार म्हणजे येणार. पण ज्यानं कमावलं ना, आपापानं कमावलेलं तुम्हीच लोक तोंडानं सांगता पचत नाही. मग आता तुम्ही जर समजा शिवसेनेसाठी मेहनत केली असेल, त्याचं रोपट तुम्ही लावलं नाही, त्याचं रोपट बाळासाहेबांनी लावलं आणि त्याला तुम्ही जोडले गेले. पण बाळासाहेबांना कधी असा विचार नाही केला की हा चाळीत राहणारा, हा माळीत राहणारा, हा खालच्या जातीचा, हा वरच्या जातीचा, असा कधीही विचार न करता सर्वांना पुढे घेऊन ज्याची लायकी नव्हती त्याला सुद्धा मुख्यमंत्री बाळासाहेबांनाच केलं. मला एक सांगा भावांनो, तुमच्या भावाची इस्टेट किंवा तुमची इस्टेट कमावलेली संपत्ती आज तुम्ही आता एक ठरवा, तुमच्याकडे अरबो रुपये आहेत आणि हे अरबो रुपये एका मिनिटात मी सगळ्याला वाटून देणार, किंवा आम्ही येतो आणि तुमच्या घरातल्या बॅगा उचलून आणतो असतील तर आम्हाला सांगा. मग तुमचे ठेवलेले नौकर चाकर आमच्या मागून ठोकतील. मग जर भावाची इस्टेट ज्या बापावर कमावलेली असते त्याच्यातला समान हिस्सा तुम्हाला लागतो. अरे बाळांनो, हे तर उद्धव साहेबांचाच अधिकार की त्यांच्या वडिलांना खूप मेहनतीनं ठाकरे घराण्यानं मिळवलेलं नाव, त्या नावासोबत आपण जगतो हीच आपली खूप मोठी गोष्ट. आणि तुम्ही सांगता की आम्ही बाळासाहेबांचा वारसा जगतो, हे सर्व गलत. हे दुसऱ्याला सांगा कोणाला तरी. आमच्यासारख्या कट्टर शिवसैनिकाला सांगायची गरज नाही. रात्रीचे 2 वाजत आले, झोपेत नाही, खूप काही बोलायचं आहे, पण ऐकायला कोणीच नाही, फक्त वरच आहे. पण उद्धव साहेब, तुम्हाला मी ग्वाही देतो, आज ना उद्या, उद्या ना परवा तुमचा दिवस येईल. पण आता एकच करा, जसे दोघं भाऊ एकत्र आले याच्यामध्ये आता फूट पडू देऊ नका. कारण या लोकांनी तुमचा खूप छळ केला आणि छळ करणाराचा कधीही अंत झाला. श्रीकृष्णाचा मामा कंस होता, स्वतःच्या बहिणीचे झालेले 7 पुत्र मारले, बाळ मारले, पण नियतीला ते मान्य नव्हतं. श्रीकृष्णाला नंदा घरी जाऊन वासुदेवांनी ठेवलं, श्रीकृष्ण तिथं मोठे झाले, पण तरीही कंस मामाचा अंत झाला. म्हणून सांगतो, दुर्योधनाचा घमंड गेला, कंसाचा घमंड गेला, रावणाचा घमंड गेला. तुमचा घमंड किती दिवस चालणार नाही. हे सगळे उदाहरण हिंदुत्वातल्या इतिहासातले आहेत, गीता भागवत मधले हे सगळे आहेत. हे काही कुराणामधलं तुम्हाला सांगत नाही.
त्याच्यामुळे ध्यान ठेवा, दिवस येतील आणि जेव्हा दिवस येतील ना, तेव्हा फार वेगळे असतील. तुमच्याकडची संपत्ती तुम्हाला लाभ, पण तुम्ही असं करायला पाहिजे नव्हतं. पैशाने माणसं फोडली जातात, पैशाने मतदान विकत घेतलं जात, पण पैशाने भरोसा घेतला जात नाही. आज जे 6 गेले त्यांची पहिली भाषण ऐका आणि मग तुमच्या घरी कुठं भीक लागली होती, कुठं भिकार पण आलं होतं नसते. पुढच्या पंचवार्षिक योजनेला निवडून आले तरी चाललं असतं. और तुम्ही सांगता की एक खायची तर अर्धी खाऊ, अर्धी खायची तर बरोबर खाऊ, पण इज्जतीची खाऊ. मग आता तुमची इज्जत कुठे गेली? भावांनो, शेवटी ज्याचं त्याला भेटतच असतं आणि ती भेटणार ही आम्हा शिवसैनिकांना शाश्वती आहे. खूप काही बोलायचं आहे, टाइम खूप सारा झालेला आहे. असो, ऐकायला कोणी नाही, पण वरचा मन धरून ऐकत आहे. उद्धव साहेब, राज साहेब, मी खूप लहान माणूस आहे, तुम्हाला भेटू शकत नाही, पण माझं जर हे भाषण तुमच्याकडे आलं, माझे जर हे बोल तुम्ही ऐकले, तर याच्यातून तुम्हाला तुमच्या काळजाला असे एक गर्व निर्माण होईल की रात्री 2 वाजता पण माझा सैनिक झोपत नाही, कारण की त्याला ते पटत नाही. आम्ही नेहमी तुमच्या सोबत आहोत, राहणार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बाळासाहेब, जय उद्धव साहेब.